हॅलो एव्हरीवन, मी सुदर्शन कराळे आणि हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सर कशाबद्दल? तर डिस्कस करणार आहोत आपण लोकल बँक ऑफिसर ची रिक्रुटमेंट आहे. नवीन रिक्रुटमेंट होणार आहे बँक ऑफ बडोदामध्ये. सर कोणासाठी? तर ती फ्रेशर्ससाठी. फ्रेशर्स म्हणजे जे स्टुडंट ज्यांना कुठल्याही बँकेचा एक्सपिरियन्स नाहीत आणि जनरल बँकिंगसाठी तयारी करतात अशा स्टुडंटसाठी एक अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे नोटिफिकेशन नवीन रिक्रुटमेंट होणार आहे बँक ऑफ बडोदामध्ये. सर मग ही कधी होईल? याच्यामध्ये व्हॅकन्सी किती असतील? सर ही अपडेट तुम्हाला कुठून मिळाली? बघा, 7 तारखेला माझा लोकल बँक ऑफिसरचा इंटरव्ह्यू होता. सर कुठे? पुणेला झोनल ऑफिसमध्ये. आणि ही इन्फॉर्मेशन जी आहे मला झोनल ऑफिसमधून मिळालेली आहे. सर मग ही ऑथेंटिक आहे का? तर बिलकुल ऑथेंटिक आहे. पण त्यांनी सांगताना सांगितलं की नोटिफिकेशन येणार आणि फ्रेशर्ससाठीच येणार, स्पेशली फ्रेशर्ससाठी येणार. पण त्यांनी असं डेट, टाइम ह्या गोष्टी त्याच्यामध्ये अशा स्पेसिफिक सांगितल्या नाही की या मंथ मध्येच येईल किंवा त्या पर्टिक्युलर डेटला येईल, असं काही मेन्शन केलं नाही. पण त्यांच्या बोलण्यावरून असं लक्षात येतं की ही नोटिफिकेशन मे, जून, जुलै या दरम्यान येऊ शकते. दाट चान्सेस आहेत. यायला ती अगोदर येऊ शकते, यायला ती नंतर येऊ शकते. कारण याचा रिझन असा आहे की ही जी रिक्रुटमेंट आहे लोकल बँक ऑफिसर म्हणजे सर्वच बँकमध्ये, नॉट ओनली इन बँक ऑफ बडोदा बट ऑल्सो फॉर ऑल द बँक्स, इन ऑल द बँक्स. मग बँक कुठली असो, नॅशनलाइज बँक कुठली असो, त्या बँकमध्ये ही इंडिव्हिज्युअल लेवलला रिक्रूट केली जाते. म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला याची एक्झाम कंडक्ट केली जाते. मग इंडिव्हिज्युअल लेवलला एक्झाम जर कंडक्ट केली जाते तर याच्यामध्ये चान्सेस असतात की एक्झाम अगोदरही होऊ शकते, एक्झाम लवकरही होऊ शकते, एक्झाम लेटही होऊ शकते. असं म्हणजे टाइम असं पर्टिक्युलर आपण फिक्स नाही सांगू शकत. म्हणजे जरी आपल्याला मला समजा इन्फॉर्मेशन मिळाली असती की जून मध्ये होणार, पण एक्झॅक्टली जून मध्येच होईल याची गॅरंटी नाही. ती अगोदरही होऊ शकते आणि नंतर येऊ शकते. तर ही झाली अपडेट. सर व्हॅकन्सीज किती दिली? तर बघा, आता व्हॅकन्सीज याच्यामध्ये यावर्षी म्हणजे हे जे एक्सपिरियन्स वाले स्टुडंट आहेत, एक्सपिरियन्स जे वर्किंग स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी जी आलेली होती रिक्रुटमेंट, ती आलेली होती मला असं वाटते 2500 जागासाठी आलेली होती. 2500 व्हॅकन्सीज होते त्याच्यामध्ये. तर 2500 मधल्या मला असं वाटते 2500 मधल्या काही व्हॅकन्सीज ह्या खाली राहतील. याचं रिझन असं आहे की एसबीआय सीबीओ आता रिसेंटली झाली आणि एसबीआय सीबीओ मध्ये काही स्टुडंट लागून गेले, त्यामुळे त्या व्हॅकन्सीज खाली राहायचे चान्सेस आहेत. हा, मी त्यांनी सिलेक्ट कॅन्डिडेट घेतले होते 500-600, पण तरी 500-700 ते स्टुडंट असे आहेत ते सीबीओ मध्ये चालले गेले. काही होऊ शकतात खाली राहतील. पण आता ही जी नोटिफिकेशन आहे, ही जी नवीन रिक्रुटमेंट आहे, ही आहे फ्रेशरसाठी. मग फ्रेशरसाठी आहे तर मग याच्यामध्ये नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला म्हणजे आपण काय एक्सपेक्ट करू शकतो किंवा ज्या व्हॅकन्सीज आहेत ती किती एक्सपेक्ट करायला पाहिजे आपण? तर याच्यामध्ये मिनिमम मी म्हणतो मिनिमम 700-800 ते 1000 पर्यंत व्हॅकन्सी याच्यामध्ये येतील किंवा 1000 प्लस पण येऊ शकतात. कारण नवीन नवीन रिक्रुटमेंट आहे, म्हणजे नवीन नवीन लोकल बँकचा प्रोग्राम सर्व बँक कंडक्ट करत आहेत. सर हा लोकल बँकचा प्रोग्राम जो आहे बँका कंडक्ट करत आहे, तर बँकांना गाईडलाईन आहे कोणाकडून? तर फायनान्स मिनिस्ट्रीकडून किंवा आपण म्हणू शकतो गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं रिकमेंड केलेली गाईडलाईन आहे. आणि त्या गाईडलाईन मध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक बँकेला लोकल बँक ऑफिसर हे हायर करायचे आहेत. सर लोकल बँक ऑफिसर हे प्रत्येक बँक हायर करणार, पण का बरं हे लोकल बँक ऑफिसरच्या म्हणजे पोस्ट बँकमध्ये काढत आहेत, बँका रिक्रूट करत आहेत? याचा रिझन असा आहे की अगोदरच्या ज्या एक्झाम्स आहेत म्हणजे अगोदरच्या ज्या पोस्ट आहेत बँकमध्ये कुठल्या पीओ असो किंवा आयबीपीएस एसओ असो, सोबत सोबत क्लरिकल लेवलच्या, क्लरिकलला तर बाय आउट ऑफ स्टेट पोस्टिंग मिळत नाही, पण एसओ आणि म्हणजे ऑफिसर लेवलचे जॉब जे आहेत ते आउट ऑफ स्टेट पोस्टिंग जनरली आपल्याला बघायला मिळते. जसं की मी होतो, मला बिहार मिळालं होतं. बाकीचे जे स्टाफ असतील किंवा बाकीचे जे नवीन लागणारे स्टुडंट असतील त्यांना पण बाहेर मिळालेलं असेल. तर याच्यामध्ये काय व्हायचं? याच्यामध्ये जास्त इश्यू बघायला मिळायचे. सर कुठले इश्यू? तर लँग्वेज बॅरियर. लँग्वेज बॅरियर हे खूप मोठं बॅरियर आहे. म्हणजे स्टार्टिंगला इनिशियली आता मला माहिती आहे की काय फेस करावं लागतं. बाकी जे आउट ऑफ स्टेट असतील त्यांना पण चांगल्या प्रकारे माहिती आहे की लँग्वेजमध्ये आपल्याला काय म्हणजे काय सफर करावं लागतं. कारण आपल्याला माहित नसते काहीच, तिथला एरिया माहित नसतो आणि कोणावर विश्वास पण आपण रँडमली ठेवू शकत नाही. तर यामुळे काय होतं, लँग्वेज बॅरियरमुळे बँकेचा डायरेक्टली इनडायरेक्टली जो काही परफॉर्मन्स आहे त्याच्यावर इफेक्ट याचा व्हायचा. त्याच्यावर सरळ सरळ परिणाम व्हायचा. म्हणजे परफॉर्मन्स जो काही आहे तो थोडासा खालवायचा एखाद्या एम्प्लॉईचा. तर हा इम्पॅक्ट बँकेच्या परफॉर्मन्सवर व्हायचा, बँकेच्या प्रॉफिट्सवर व्हायचा. म्हणजे प्रॉफिट आपण म्हणू शकतो, प्रॉफिटवर व्हायचा सरळ सरळ. तर आता ते सर्व कन्सिडर करून आणि दुसरी गोष्ट काय की आउट ऑफ स्टेटमध्ये गेल्यानंतर थोडेसे लँग्वेज इश्यूमुळं स्टाफमध्ये थोडंसं, स्टाफ आणि कस्टमरमध्ये थोडंसं जास्त जसं की आता रिसेंटली साऊथ इंडियामध्ये एक इन्सिडेंट बघायला मिळाला होता. एसबीआयचा एम्प्लॉई होता मला असं वाटते, आणि ते लोकल रिजनल लँग्वेजला मध्ये बोलायचा फोर्स करत होता कस्टमर, पण ते मध्ये इंग्लिशमध्ये बोलत होतं. तिथं खूप मोठा इश्यू झाला होता. तर ह्या सर्व गोष्टी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं कन्सिडर करून आरबीआयला रिकमेंड केलेल्या आहे की आपल्याला
प्रत्येक बँकमध्ये लोकल बँक ऑफिसर हे हायर करायचे आहेत, जेणेकरून लोकल बँक ऑफिसर हायर केल्यानंतर काय होईल की एका स्टेटमध्ये 9 ते 10 वर्ष, 10 ते 15 वर्ष असं लोकल बँक ऑफिसर म्हणून काम करता येईल नेटिव्ह प्लेसला. आणि ते केल्यामुळं बँकमध्ये लँग्वेज बॅरियर त्या तेवढ्या मोठ्या प्रमाणात होणार नाही, आणि होणार नाही, तर डायरेक्टली इनडायरेक्टली बँकेला त्याचा फायदा होईल, बँकेच्या परफॉर्मन्सवर फायदा होईल, बँकमधले जे काही ऑपरेशन आहेत, जे काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या फ्लुएंटली चालतील. तर ह्या गोष्टी कन्सिडर करून ही पोस्ट लोकल बँक ऑफिसर ही बँकमध्ये काढलेली आहे. सर ही अपडेट आहे, ही गुड न्यूज आहे, ही खरी आहे का, तर ही जेन्युइन आहे. मी बँक ऑफ बडोदामध्ये आताच 7 तारखेला मी पुणेला झोनल ऑफिसला होतो, आणि झोनल ऑफिसला आता मला सांगा, झोनल ऑफिसला कडून जर मला इन्फॉर्मेशन मिळते तशी ऑथेंटिक असणार आहे, कारण की झोनल ऑफिस, हेड ऑफिस, झोनल ऑफिस, आणि त्यानंतर असंच रिजनल ऑफिस किंवा रिजनल ऑफिस, अशा हायरार्की असते त्याची. तर झोनल ऑफिसला बऱ्याच साऱ्या गोष्टी बँकबद्दल माहिती असतात, म्हणजे 100% गोष्टी बँकबद्दल माहिती असतात, ऑर्गनायझेशन बद्दल काय होणार आहे, ऑर्गनायझेशन मध्ये सर्व गोष्टी माहिती असतात. तर ही रिक्रुटमेंट जी होणार आहे ती नक्की होणार आहे, 100% ही इन्फॉर्मेशन जी आहे ती खरी आहे. फक्त कधी येईल हे मी तुम्हाला शुअर नाही सांगू शकणार. ओके, बघा, याच्या माध्यमातून मी तुम्हाला ही अपडेट दिली. याच्या व्यतिरिक्त पण काही अपकमिंग नोटिफिकेशन आहेत, ते आहे ती जसं नाबार्ड डी आहे, ही एक नोटिफिकेशन येणार आहे. सोबत आरबीआय असिस्टंट ही एक नोटिफिकेशन येणार आहे, आणि एनआयसीएल असिस्टंट, ह्या तिन्ही पण बँक जॉबपेक्षा चांगल्या जॉबच्या नोटिफिकेशन आहेत, म्हणजे चांगला जॉब प्रोफाईल आहे. अजून आपण सॅलरी पण म्हणू शकतो, त्या सॅलरी पण याच्यामध्ये चांगली आहे. तर ह्या 3 नोटिफिकेशन आहेत. तर चांगला स्टडी करा, जेणेकरून तुम्हाला याच स्टडीचा फायदा बाकीच्या एक्झामसाठी पण होईल. बाकीच्या एक्झामसाठी पण स्टडी करा, लास्टमध्ये तुम्हाला सर्वच एक्झामला याचा फायदा होईल. तर ही जी हा जो व्हिडिओ आहे याच्यासाठी बनवला आहे की तुम्हाला याची अपडेट द्यायची होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.